नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत आपल्या गोरेगावमध्ये. कारण गोरेगावमध्ये आज ब्लड डोनेशन आहे, म्हणजे रक्तदान शिबिर आहे. रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे ते रायगड मी मराठी याची प्रतिष्ठान ही जी संस्था आहे त्याने ठेवलेलं आहे. त्यांचं हे कार्य कमीत कमी 7 ते 10 वर्ष सध्या तरी चालू आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री आदित्य लाड हे सुद्धा आज उपस्थित असणार आहेत आणि सकाळपासूनच तयारी झालेली आहे. मला थोडासा लेट झालेला आहे. तर माझा प्रवास हा विरार टू गोरेगाव असणार आहे. तर ब्लड डोनेशन बद्दल बोलायला गेलं तर रक्तदान हे वर्षांनी किंवा 2 वर्षांनी करणं खूप गरजेचं आहे आणि शारीरिकदृष्ट्या ते सुद्धा चांगलंच आहे. कारण ब्लड डोनेशन जेव्हा करतो त्यावेळी शरीरामध्ये आपल्या काही तासानंतरच नवीन रक्त परत तयार होतो, असं माझं हे वैयक्तिक मत आहे. तर आपण पुढचा प्रवास बघूया आणि आपण निघूया. आता प्रवास असणार आहे विरार ते गोरेगाव. गोरेगाव IB पटेल जो जी शाळा आहे त्या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गुरुवार बाजार पडतो गोरेगाव पश्चिमला, त्याच ठिकाणी ती शाळा आहे. त्या शाळेमध्ये रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. तर आपण जाऊया आणि आपण आज जाऊन सर्व जे काही शिलेदार काम करतात त्या ट्रस्टमध्ये त्यांची आपण आज भेट घेऊया, त्यांच्याशी बोलूया या संबंधीबद्दल, या ब्लड डोनेशन बद्दल आणि या शिबिराबद्दल. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद आणि आपण पुढच्या प्रवासाला लागूया. धन्यवाद सर्वांना. आज विरार या ठिकाणी मेगापूल असल्या कारणाने स्टेशनला तुडुंबाची गर्दी भरली होती आणि मी त्यातूनच गोरेगावला जायचं होतं. थोडाफार गर्दीतून बाहेरून पडल्यानंतर विरारमधून चर्चगेट फासे गाडी पकडून पुढचा माझा प्रवास सुरू झाला. आता खूप काही सुविधा निघालेल्या आहेत आणि सरकारसुद्धा आपलं नवीन ट्रेन उपलब्ध करत आहे. त्यानंतर मी गोरेगाव या स्टेशनला उतरलो आणि पुढचा माझा प्रवास डायरेक्ट IB पटेल ह्या शाळेमध्ये सुरू झाला. कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. आपल्या समोर आज रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक म्हणजे त्याने हे झाड लावलं 2017 किंवा 18 मध्ये. आज त्या झाडांना पालवी फुटली आणि पूर्ण महाराष्ट्रभर किंवा आपल्या पट्ट्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झाड पसरलेलं आहे. तर श्री आदित्य लाड हे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आज ते सांगतील की तुमचा प्रवास कसा आहे, सांगा. नमस्कार, मी आदित्य लाड. आज आपल्या रायगड मी मराठी प्रतिष्ठान कुटुंबाचा 7वा वर्धापन दिन आहे. आपण रायगड मी मराठी प्रतिष्ठानची स्थापना ही 2018 मध्ये केली आणि त्यानंतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पर्यावरण असेल, सामाजिक दृष्ट्या लोकहिताचे कार्यक्रम असतील, हे आपण प्रतिष्ठानच्या वतीनं केलेले आहे. आणि त्याच्यात क्रीडाच्या माध्यमातून देखील तरुणांना एकत्रित करण्याकरिता शिवमय चषक हे आपण दरवर्षी आयोजित करत असतो. बरोबर. या 7 वर्षामध्ये अतिशय मेहनतीने, कष्टाने आणि सर्वांच्या सहकार्याने हे आपण शिवकार्य करत आलो. आणि आज हा 7वा वर्धापन हा एक अनुभवाचा आमच्यासाठी आहे. आम्हाला 7 वर्षामध्ये जो अनुभव आला त्याचा हा सोहळा त्या ठिकाणी पार करतो. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं का आवडत नाही, कोणत्याची नवीन कामं हातामध्ये घ्या की ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या पट्ट्यामध्ये दिसून येतील? कसं आहे, आता मी आता नुकतंच सांगितलं की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहोत. सामाजिक दृष्ट्या जे काही आपण लोकहिताचे काम आहे ते करत आहोत. आता आपण पाहतच आहोत की जे आवश्यक आहे, जे शैक्षणिक क्षेत्रात जर तुम्ही बघायला चाल
तर आपल्या कोकणामध्ये शाळांमध्ये फार मोठी गांभीर्याने गरज फार आहे. शाळा बंद पडत आणि हा, ते पडत आहे, पण त्याच्यावरती आता काय करता काय करता येईल? त्यावरती आता रायगड मी मराठी प्रतिष्ठान हा काम त्या करेल. क्षेत्रामध्ये कार्य करणार आहे. आणि मेडिकलच्या माध्यमातून आपण आरोग्य विभागामध्ये आपल्याला जे काही आपल्या लोकांना सहकार्य करता येईल त्याकरिता थोडं काहीतरी एक नवीन काहीतरी करण्याची अशी इच्छा आहे. आजचं भव्य रक्तदान शिबिर भरलेलं आहे, तर आजच्या दिवसाला तुम्ही नक्की काय सांगाल याबद्दल? किती संख्या आलेली आहे टोटल एकूण? आता मला असं वाटतं शिलेदार. 150 प्लस झालेलं आहे. आपली 250 ची काहीतरी एक टार्गेट आपण ठेवून आजची रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे. चालेल. आणि सर्व सहकार्यांच्या सहकार्याने निश्चितच ती बातमी. चला, हे होते आपले रायगड मिनिस्टरचे अध्यक्ष होते, ज्यांनी संस्था चालू केली. दादा, तुम्हाला खूप खूप धन्यवाद पुढील वाटण्यासाठी, आणि धन्यवाद दोन शब्द बोलण्याबद्दल. धन्यवाद साहेब. आदेश आणि अख्खी त्यांची टीम प्रफुल्ल असेल, हे नेहमी खूप छान कार्यक्रम करत असतात. त्यातला हा त्यांचा मला वाटतं 3रं वर्ष मी आलो आहे. मी 3ऱ्या वर्षी आलो आहे. प्रत्येक जण रक्त देतो त्यांनी कुठला ना कोणाचा तरी जीव वाचतो. तर याच्यात मी बघितलं की 150-200 आकडा गाठणं हा खरंच खूप मोठा आकडा आहे रक्तदानासाठी, आणि ते फक्त यांच्या टीमनीच करून दाखवलेलं आहे. आणि मी बरेचसे रक्तदान शिबिर ला गेलो आहे, तिथे जेमतेम आकडा 50-70 असंच पोचतो. 150 क्रॉस करणं ही यांची खूप मोठी खरंच हे आहे, आणि यांना मी खरंच खूप शुभेच्छा देतो. यांनी असेच उपक्रम करत राहावेत, आणि आमच्याकडनं जे होईल ते आम्ही नक्की यांच्याकडे नेहमी उभे असतो. आज प्रतिष्ठानला 7 वर्ष झाली. आपल्या बाजूला आदेश कार्ड आहे, आणि बरंच चालू केलेलं आहे. तुम्ही याच्याबद्दल काय सांगा? आदेश मुलगा म्हणून तर खरंच हुशार आहे. त्यांनी एवढी टीम बांधली आहे, हे खरं तर एका लिडरचं काम आहे, आणि लिडरशिप क्वालिटीज त्याच्यात खूप चांगल्या आहेत, तुम्ही बघितलेत. सर्वांना एकत्र घेऊन पुढे चालणं, सर्वांना सांभाळून घेणं, कुठे काही अडत असेल तर ते कसं सॉल्व्ह करणं, हे सगळ्या क्वालिटीज त्यांनी बघितलेल्या आहेत. आज खरंच मी त्याला सांगेन की असंच त्यांनी पुढे होऊन खूप मुलांना प्रोत्साहन करावं, आणि असेच छान छान कार्यक्रम करत राहावेत. माझ्या नेहमीच त्याकडे शुभेच्छा आहेतच. बाकी आम्ही त्याकडे खूप शिकत असतो. त्याचे कार्यक्रम, त्याची प्रत्येक अरेंजमेंटची स्टाईल, मॅनेजमेंट खरंच खूप सुंदर आहे. त्याचे मी खरंच खूप. आज आपल्या शहरी भागामध्ये कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला असं वाटतं की खेडेगावाचे कार्यक्रम झाले पाहिजे, काही असं माणगावाचं माड असतो किंवा मला असं वाटतं खेडेगावात जास्ती कार्यक्रम झाले पाहिजे. ही मुलं खरंच, त्यांचं मी बघितलंय की एक रविवार जो सगळ्यांना आराम करत असतो, त्यात पण ही मुलं मेहनत करून काम करून हे कार्यक्रम करतात. शहरात सगळ्या सुविधा उपलब्ध असतात, बट गावात खेड्यात तिकडे अवेअरनेसची गरज असते. आता कितीतरी आजार आहेत ते गावकऱ्यांना माहिती पण नसतात, त्यांना सुविधा नसतात. तर शक्यतो शहरात जसे करतात, तरी मी त्याला खरंच प्रोत्साहन करेन की गावात जेवढे जास्ती त्यांनी कार्यक्रम घेता येतील ते घ्यावेत. भलेही मग ते सणासुदीचे असू दे, तुम्ही गावाला जातात किंवा त्याच्या पुढे मागे जेव्हा काही तुमच्या गावाला प्लॅन होईल, आणि गावात पण ते खेडेगावात जेवढं जास्ती कराल, आणि तिकडे ते खरंच दुर्लभ आहे, आणि आपण जास्तीत जास्त त्यांना जेवढं सहकार्य करू तेवढं कमीच आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सचिव ना, श्री प्रफुल्लदा तटकरे हे आज आपल्या समोर उभे आहेत. तर दादा, तुम्ही काय सांगाल आजच्या या भव्य दिव्य आपल्या रक्तदान शिबिराबद्दल? नमस्कार. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आज गेली 7 वर्ष आपल्या संपूर्ण विभागात सामाजिक कार्य करत आलेले आहे. आणि रक्तदान शिबिर ठेवण्याचं मागचं कारण, महत्त्वाचं कारण म्हणजे आज आपण पाहायला गेलो तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात रक्ताची खूप कमी तुटवडा आहे, आणि त्याची पूर्तता आपल्याकडून व्हावी यासाठी रायगड मी मराठी प्रतिष्ठान सतत 4 वर्ष रक्तदान करते, रक्तदान शिबिर ठेवते. त्याच्यामध्ये 150-200, यावर्षी आमचं 250चं टार्गेट आहे. इथपर्यंत होतो, जिथपर्यंत होईल तेवढं चांगलं आहे. त्या पद्धतीची तयारी करून आम्ही दरवर्षी आमच्या वर्धापन दिनानिमित्त हा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आम्ही आयोजन करत असतो. पुढचा प्रश्न असा दादा, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मुंबई शहरामध्ये कार्यक्रम भरताय, तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या आपल्या प्रतिष्ठानाला की खेडेगावामध्ये ही कार्य पोचला पाहिजे?
नक्कीच. आणि त्या संदर्भात आता रक्तदान शिबिर आहे, आपली जेवढी गावाकडची लोक आहेत अच्छा. ती सगळी मुंबईमध्येच वास्तव्याला असल्यामुळे रक्तदान शिबिर आपण इकडे घेतो. बरोबर. गावाकडे सुद्धा आपण मदत करत असतो. आपल्या ग्रुपवर एखादा मेसेज आला रक्तदान शिबिराच्या माध्यमातला, आपण विथिन 5 मिनिट्स त्यांना आपण कॉल करून मदत करत असतो. त्याचा अनुभव सर्वांनी घेतलेला आहे आणि त्याचीच पूर्तता म्हणून आज इकडे रक्तदात्यांची संख्या तुम्ही बघत असाल. आणि गावच्या ठिकाणी आपले शैक्षणिक कार्यक्रम, आपल्या गावच्या रायगड जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या आतापर्यंत आपण 15 ते 20 शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यक्रम केलेला आहे. शैक्षणिक साहित्य त्यांना वाटलेलं आहे, पूर्ण वर्षभराचं साहित्य आपण त्यांना वाटलेलं आहे. अशा प्रकारे 20 शाळांमध्ये आतापर्यंत आपण 7 वर्षामध्ये कार्यक्रम केलेले आहेत. तर गावच्या ठिकाणी सुद्धा आपला कार्यक्रम नक्कीच पोहोचलेला आहे आणि ह्यापुढे अजून आपण पोहोचवत सुद्धा राहू. धन्यवाद तुम्हाला 2 शब्द बोलल्याबद्दल आणि तुमचे आभार आहेत त्यासाठी. आणि पुढील कार्यक्रम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री समीर टाकलेजी आज माझ्यासमोर उभे आहेत. तर दादा, तुम्ही आजचा जो कार्यक्रम आहे भव्य रक्तदान शिबिर, तुम्ही ह्या कार्यक्रमाबद्दल काय सांगा आजच्या दिवसात? रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. मानवतेला सामाजिक बांधिलकी जपत रक्तदात्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. गेल्या महिन्याभरामध्ये रायगड मराठी प्रतिष्ठानाच्या प्रत्येक शिलेदारांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्या प्रत्येक शिलेदाराचा याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. आतापर्यंत 26 मग लेखक असतील, कवयित्री असतील, अभिनेते असतील, पत्रकार असतील, ह्या प्रत्येकाने सामाजिक राजकीय व्यक्तींनी रायगड मराठी प्रतिष्ठानाच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त एक आव्हान केलं होतं की रक्तदान 7व्या दरवर्षी आपण रक्तदान वर्धापन दिनानिमित्त रक्तदान आपण आयोजित करतो. आणि या रक्तदानाची ह्या वर्षी प्रत्येक शिलेदाराची एक इच्छा होती की आपण 100 पार करावे. पण आजचा आपला जो आकडा आहे तो आता आपण 150 पार केलेला आहे. रक्तदात्यांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. प्रत्येक शिलेदारांनी आपली जी भूमिका सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक रक्तदात्यापर्यंत पोहोचण्याचा जो मानस केलेला आहे तो मला वाटतं आतापर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येकापर्यंत. आणि जो ओघ आहे रक्तदात्यांचा तो भरपूर आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे, आज तुम्ही आपल्या मुंबई शहरामध्ये भरलेलं आहे, शिबिर भरलेलं आहे, तर काही काळामध्ये येणाऱ्या वसई विरार असेल किंवा आपलं खेडेगाव असेल, त्या ठिकाणी कार्यक्रम होतील काय? जरूर सर. कारण कामधंद्यासाठी आलेला व्यक्ती हा मुंबईमध्ये स्थायिक झाला. गाव खेडोपाडी ओस पडला. पण काही भाग म्हणजे रायगडमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, माटगाव असेल, तळा असेल. आता आपण रत्नागिरीमध्ये पण काम आपलं चालू आहे. आजचे शैक्षणिक उपक्रम आपण रत्नागिरीमध्ये केला, पुण्यामध्ये काम चालू आहे, साताऱ्यामधले सुद्धा व्यक्ती आपल्यात. कारण ज्या वेळेला रायगड मराठी प्रतिष्ठानाने जी स्पर्धा घेतली होती छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनानिमित्त, त्यामध्ये 108 व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये कोल्हापूरच्या आर्य मिस्त्री यांनी तो नंबर पटकावला होता. हे कार्य आपण जे करत आहोत ते खेडोपाडी करत आहोत. आणि असे उपक्रम वसई विरार, नालासोपारा असेल तिकडे बऱ्याचशा सदस्यांचा ओघ आहे आमच्याकडे, तिकडे सुद्धा पार पाडले जातीलच. आणि खेडोपाडी तर आपण हे कार्यक्रम करत आहोतच. कारण पर्यावरणाची जी आपली संकल्पना आहे पर्यावरण संवर्धन ही 5 वर्षासाठी घेतलेली आहे. ते सुद्धा आपण बरेचसे ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवलेले आहे. आता 4थं वर्ष आहे. येणाऱ्या 5व्या वर्षामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी जे वृक्षाचं संवर्धन केलेलं आहे त्यांना आपण बक्षीस ठेवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला थोडासा वेळ दिल्याबद्दल आणि पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे खजिनदार श्री दिनेश वारंकर आज आपल्या समोर आहे. तर दादा, तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? नमस्कार. रायगड मराठी प्रतिष्ठानचे आजचं 7वा वर्धापन दिनानिमित्त आपण भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. आणि या भव्य रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत आपले 150+ रक्तदाते रक्तदान करून सक्सेसफुली केलेले आहे. आणि अजूनही आपल्याकडे चालू आहेत. कदाचित अजून आपले प्रतिष्ठानचे सभासद सुद्धा बाकी आहेत आणि आलेले अजूनही पाहुणे मंडळी सुद्धा बाकी आहेत. आपण 180-190 पर्यंत आपण हे टप्पा पार पाडू. आणि सर्वप्रथम आलेल्या सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. आजचा 7वा वर्धापन दिन आहे. तर ह्या 7 वर्षामध्ये तुम्ही ह्या प्रतिष्ठानाचं काय सांगाल, काय काय कामं केलेली आहेत? आपण मागील 7 वर्षापासून शैक्षणिक उपक्रम, पर्यावरणानिमित्त आपण झाडे लावा एक उपक्रम केलेला आहे. त्याचा 4था वर्ष आहे. त्याच्यासाठी आपण ती एक स्पर्धा ठेवली आहे की जेणेकरून 5 वर्षाच्या कालावधी आपण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतीनुसार एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्यामध्ये जी ग्रामपंचायत सर्व चांगल्या प्रकारे जे झाडं जोपासना करेल त्यांच्यासाठी आपण एक प्राइज मनी आणि एक पारितोषिक म्हणून असं आपण हे केलेलं आहे. त्याचा पुढला वर्ष आपला आहे. त्याच्यानंतर आपण आरोग्य शिबिर,
दरवर्षीप्रमाणे आपण शिवमय चषक असे शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा अशा आपण अनेक स्पर्धा आयोजित करतो दरवर्षीप्रमाणे. धन्यवाद तुम्हाला, तुमचा थोडासा वेळ दिल्याबद्दल आणि पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सभासद आहेत आणि रायगड जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत, बरोबर. तर श्री वैभव दिवेकर. तर दादा, तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगा, तो शब्द व्यक्त करा. मला साहेब एवढंच बोलायचं आहे की की हा जो प्रतिष्ठान आहे मागचे 7 वर्ष कार्यरत आहे आणि आज त्यांचा 7वा वर्धापन दिन आहे. मला ह्या प्रतिष्ठानमध्ये जॉईन करून जवळजवळ 4-4.5 वर्ष झाली आणि येत्या 4-4.5 वर्षात मी जी समाजकार्य करणारी मुलं आणि समाजाप्रती असणारी त्यांची आवड हे बघून मला असं वेगळं काहीतरी वाटलं की आपलं पण काहीतरी देणं लागतं. कारण की आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजासाठी आपलं ऋण फेडणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे यथाशक्ती मला माझ्याकडून प्रतिष्ठानसाठी जेवढं आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा माझा वेळ टाइम देता येईल तेवढा मी प्रयत्न करतो. आणि तळागाळापर्यंत मसाळा तालुका असेल, श्रीवर्धन तालुका असेल, तळा तालुका असेल, माणगाव तालुका, इव्हन मुंबई, दहिसर, बोरोली, आपलं malaad, त्याच्यानंतर वसई विरार या प्रत्येक पदाधिकारी सदस्यांकडे भेटून त्यांच्याकडे विचार विनिमय करून की आपण प्रतिष्ठानसाठी काय करू शकतो, प्रतिष्ठानचे सभासद कसे वाढतील, आपण एखादा कार्यक्रम करण्यासाठी मीडियाचा कसा वापर करू शकतो, इव्हन प्रतिष्ठानमध्ये आपले चांगले कार्यकर्ते कसे जोडू शकतो, समाजामध्ये जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, एखादा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल किंवा एखाद्याला आरोग्यासाठी एखादी आर्थिक मदत हवी असेल तर त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो. कारण की ह्या प्रतिष्ठानमध्ये काम करणारी सर्व मुलं ही यंग एका जनरेशनची मुलं आहेत. आजचा 7वा वर्धापन दिन आहे. तर हे श्री आदेश लाड साहेबांनी झाड लावलेलं आहे. आज झाडाच्या पालव्या खूप ठिकाणी गेलेल्या आहेत कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये. तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगा, तुमच्या संस्थाबद्दल, हे संस्था चालू केली आदेश लाडांबद्दल? नाही, खरोखर आदेश लाड हा एक व्यक्तिमत्व बघितला, नाव बघितला तर खूप छोटा आहे, पण त्यांचं कार्य खरोखरच समाजामध्ये प्रेरणा आणि नवसंजीवनी देणार आहे. आदेश लाड म्हणजे असं काय मोठं नाव आहे, पण त्यांनी जे कार्य केलंय त्या कार्याला सलाम आहे. त्यांच्यामुळे आज लोक समाजामध्ये आदेश लाड म्हणून नावाने ओळखतात आणि त्या व्यक्तीने सर्व मुलांना सोबत घेऊन कोण मोठा कोण छोटा या समाजात येतात ते दुजाभाव न ठेवता समाजामध्ये जेवढं पुढे जाता येईल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचता येईल असं त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि आज तळागाळामध्ये त्या आदेश लाड या संस्थापकांना ओळखतात आणि खरोखरच आम्ही त्यांना सॅल्यूट करतो. एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढी उंची गाठलेली आहे. भगवान श्रीकृष्णाचरणी मी प्रार्थना करतो की खरोखरच आदेश साहेबांनी असंच उत्तरोत्तर प्रगती करावी आणि ह्या संस्थेचं, या संघटनेचं नाव पूर्ण रायगड नव्हे तर महाराष्ट्रभर मोठं करावं. दादा, धन्यवाद तुम्हाला, तुमचा थोडासा वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या प्रतिष्ठानाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज आपल्या समोर उद्योगपती श्री दिवेकर रुपे. तर सर, तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? रायगड मी मराठी प्रतिष्ठान आहे, खरोखर यांचा 7वा वर्धापन दिनानिमित्त आहे आणि सांगायला खरोच अभिमान वाटतो की त्यांचा रक्तदान शिबिराचा जो आयोजन केला कार्यक्रम आहे तो लहान थोर गरीब जनतेला खरोखर मोलाचा आहे. कारण रात्री अपरात्री किंवा एखाद्या माणसाला खरोखर गरज असते तेव्हा आम्ही सुद्धा कॉल करून मी मराठीला फोन करून सांगतो की बाबा रक्तदानाची गरज आहे आणि तो रक्तदान पुरवला जातो. आणि एखाद्याच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या ज्याच्या खरोखर पैशाची अवस्था असते ते न बघता तो त्यांना पुरवठा होतो. आणि यांच्या कार्यक्रमासाठी खास कौतुक करावं असं वाटतं की जवळजवळ 150 ते 200 रक्तदाते यांच्याकडे येतात आणि मी मराठी प्रतिष्ठान हे सर्व यंग लोकांना जमवून, मुलांना जमवून खरोखर कार्यक्रम करतात. वायफळ गेलेली मुलं खरोखर ही आपल्या ह्या कुठल्या तरी चांगल्या मार्गाला ते लावण्याचं काम करतात आणि आदेश लाड यांनी खूप चांगला कार्यक्रम केलेला आहे. त्याच्याबरोबर जे शिंदे साहेब आहेत आपले किंवा आमच्यावरचे वैभव दिवेकर आहेत, या मी मराठी प्रतिष्ठानला जोडून चांगले भविष्यात चांगल्या आपल्या समाजासाठी काम करतील एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो की त्यांना यश प्राप्त हो. सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज आपल्या समोर तळा तालुका रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष श्री आदित्य शिंदे उर्फ बाजीराव हे आपल्याला सांगतील की आजच्या रक्तदान शिबिराबद्दल. दादा, तुम्ही काय सांगाल या शिबिराबद्दल? धन्यवाद. मी रावी शिंदे. आजचा रक्तदान भव्य दिव्य रक्तदान शिबिर रायगड मी मराठी प्रतिष्ठाने घेतलेलं आहे. तर आमच्याकडे कमीत कमी
400 लोकांची लिगली लिस्ट आली आहे. असा रक्तदान शिबिर एखादा आमदार खासदार सुद्धा करू शकत नाही. एवढी या रायगड मी मराठी प्रतिष्ठानमध्ये ताकद आहे आणि एवढा भव्य दिव्य रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिलेदार या प्रतिष्ठानमध्ये जॉईंट आहेत आणि प्रत्येकाने त्याने मनापासून सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि प्रत्येकाचे शिलेदार प्रत्येकाचे रक्तदाते आलेले आहेत. आणि मी माझ्या गावातून माझ्या गौलवाडी गाव ताळा तालुक्यामधून मी RCC राधाकृष्ण क्रिकेट क्लबमधून कमीत कमी जास्तीत जास्त लोक आणण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त लोक आले. त्याबद्दल RCC गौलवाडीच्या रक्तदात्यांबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांचा आभार मानतो. 7 वर्षापूर्वी लावलेले झाड श्री आदेश लाड यांच्या म्हणजे रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत ना ते व्यवस्थापक त्यांनी लावलेलं झाड आज म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरलंय. त्यांच्याबद्दल काय सांगाल? आदेश लाड बद्दल? आदेश लाड एक अशी सन्माननीय व्यक्ती आहे की ती कुठल्या मानाचा का कुठल्या स्वागताचा का कुठल्या खुर्चीचा त्याला जराही कुठल्या गोष्टीचा अभिमान नाही आहे. आणि आदेश लाड व्यवस्थापक रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे व्यवस्थापक आहेत. त्याने प्रत्येक तळागाळाच्या लोकांना जवळ घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन रायगड मी मराठी प्रतिष्ठान माझ्या गावचे सभासद श्री गजानन वरंकर आज यांनी सुद्धा रायगड मी मराठी प्रतिष्ठानामध्ये सहभाग घेतलाय. तर गजानन, तुला याबद्दल काय बोलशील? 2 शब्द. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं. या उक्तीप्रमाणे रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि संस्थापक सन्माननीय आदेशजी लाड साहेब यांच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पाडला आणि बरेचसे रक्तदाते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि वरती जर जाऊन माहोल बघितला, वातावरण बघितलं तर खरोखरच एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रम आणि चांगल्या प्रकारचे आयोजन ह्या मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने केलेलं आहे. आणि ह्या मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने मला आज या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. त्याप्रमाणे त्याबद्दल मी रायगड मराठी प्रतिष्ठानचे धन्यवाद. थँक्यू. माझ्या गावचे सभासद श्री शरद साधे माडिक यांनी आज सुद्धा रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलाय. रायगड मी मराठी प्रतिष्ठानातर्फे त्यांनी रक्तदान केलेलं आहे. तर शरद दादा, तुम्हाला काय वाटतं ह्या प्रतिष्ठानाबद्दल? रायगड मी मराठी प्रतिष्ठान बरोबर ही कामगिरी आणि रक्तदान आणि सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने तुम्हाला हार्ट अटॅक, हृदयविकार किंवा अन्य असे कुठलेही रोग होत नाहीत. म्हणून आवर्जून रक्तदान करा. एखाद्याचा जीव रक्तदानाने. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. धन्यवाद. अक्षय बांद्रे निमित्त हे जे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, सर्वप्रथम सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप खूप कौतुक करू इच्छिते. कारण प्रत्येक वर्षी इतका सुंदर कार्यक्रम आणि इतक्या सुंदर पद्धतीने आयोजन या मंडळाकडून केलं जातं. यांचे अनेक सामाजिक उपक्रम ज्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो. पण रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असं म्हणतात. रक्तदानामध्ये या मंडळाचा जो अग्रेसरपणे सहभाग असतो आणि सर्व लोकांचा सहभाग असतो, त्याबद्दल सर्व मंडळाचे अभिनंदन करते. आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या आपण पुढील आपले रक्तदाते आहेत प्रतीक भोवाले, त्यांना निलेश तेलंग साहेब सर्टिफिकेट आणि गिफ्ट. थँक्यू.
ओके थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव. आणि व्यासपीठावर आपण उपस्थित होऊन आमची छाती गर्वाने आज फुलली आहे. या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. मी संपूर्ण टीमचं खूप खूप स्वागत करतो, सन्मान करतो. यांचा 7वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्यासोबत माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण रक्तदान हा जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे हा खरं समाजोपयोगी असा उपक्रम आहे. रक्तदानापेक्षा मोठं कार्य या समाजामध्ये कोणतंच नाही आहे. आज आपल्या या उपक्रमामुळे आणि या रक्तदानामुळे समाजामध्ये अनेकांना त्याचा लाभ होणार आहे, अनेकांचे जीव वाचणार आहेत. कारण आपण अनेक वेळा पाहतो की रुग्णालयामध्ये अशा वेळेस अशा काही घटना असतात की त्या ठिकाणी आपल्याला रक्ताची कमतरता भासते आणि मग अनेकांची धावपळ होते. अनेकांनी आपल्यापैकी अनुभव घेतला असेल की आपल्या घरामधील नातेवाईक कोणी कुटुंबीय रुग्णालयामध्ये दाखल असतं आणि तातडीने रक्ताची गरज असते. मग आपली धावपळ सुरू होते, आपले नातेवाईक आपली मित्रमंडळी यांचा शोध होतो. तर आपण हे जे काम करताय रक्तदानाचं, आता मगाशी मी ऐकलं की जवळपास 170 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केलं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवाव्या. आणि या रायगड मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर ठाकरे, संस्थापक आदेश लाड, सचिव प्रफुल्ल तटकरे यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन करतो. मुंबईसारख्या शहरामध्ये आपण जर पाहिलं, आपण राहतो, मराठी माणसाची काय गरज आहे आणि आपण या मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार आजूबाजूच्या शहरामध्ये मराठी माणसाची जी ताकद एकवटली आहे, भले त्याचं नाव मी रायगड दिलं असेल, परंतु मराठी माणसाची ताकद एकत्र दिसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण पाहिलं असेल की मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढला, त्यानंतर दादरचा कबूतरखाना जो आंदोलन आपण केलं, त्यानंतर आझाद मैदानामध्ये आपण एक मराठी हिंदूचं आंदोलन केलं. याचं केलेले धान्याची मदत असेल, धान्याची मदत असेल, लोकांना बँकेट वाटप असेल, तसंच त्याचबरोबर याचा उद्दिष्ट, प्रमुख उद्दिष्ट आपल्या संघटनेचं म्हणजे पर्यावरण, क्रीडा क्षेत्र, सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आहे. पण यातून मी सांगायला एवढं नक्की आवडेल, आनंद होईल की नुसतं एक संघटना स्थापन करायची, ती थांबवायची, कुठेतरी स्वार्थ साधण्यातून कसं पैसा जमा करता येईल हा उद्देश न ठेवता समाजाला आपण त्याचा वेळ लागतो. आणि त्यातून एक भाग म्हणजे मागच्या वर्षामध्ये कार्यक्रम आयोजित करणं, म्हणजे तो म्हणजे भव्य रक्तदान शिबिर. रक्तदान शिबिर या कार्यक्रम बोलण्याचं कारण एवढंच आहे की आपण अनेक समाजामध्ये रक्तदान शिबिर वगैरे कार्यक्रम आयोजित करण्याचा बघत असतो. पण विराज शहरामधून या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते वसुलीचे असे इकडे करते, पण त्यांचं संघटन रायगड ही मराठी प्रतिष्ठान, म्हणजे याच्यावर 2 भाग आहेत, एक रायगड आणि एक मराठी. रायगड मराठी मराठी आपोआप छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपोआप रायगडवरून येतात आणि त्या ठिकाणी मराठी आपलं ते बंधू बोलले मराठी एकीकरण समिती ती मराठी म्हणून एकवटला पाहिजे. मुंबई सगळ्या ठिकाणी माध्यमांसाठी आश्रम एकत्र येतो. खरोखर अभिमान वाटण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी रायगडवर राहिला वसई विरार असेल किंवा मुंबई असेल, यावेळी भगवान गीता मराठी माणसाचा आवाज एकत्र करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करतो. आणि कार्यक्रम नुसतं रक्तदान शिबिर म्हणून महत्व नाही आहे, रक्तदान 150 झाले, 1000 झाले हे महत्व नाही. आज महाराष्ट्राला रक्ताची गरज. शहर प्रमुख निलेश तेलंग साहेब यांना मी 2 शब्द बोलण्यासाठी
हॅलो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. आज रायगड मराठी प्रतिष्ठान यांचे सर्व सभासद पदाधिकारी यांचे संस्थापक यांचे मी आभार मानतो. खरोच आपण जो सर्वश्रेष्ठ असं रक्तदान या शिबिर आपण राबवून अनेक लोकांना जो रक्ताची गरज लागते आणि त्या रक्तासाठी आपण हे कार्यक्रम लावला, त्याचबद्दल मी तुमची खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच वसईला नालासोपारा या ठिकाणी थोडं काही महिन्यात काही दिवसात तुम्ही तिकडे सुद्धा कॅम्प लावा. त्यासाठी जे काही सहकार्य असेल आणि जे काही शाळेचं जी जागा उपलब्ध करून द्यायची असेल ते सर्व सहकार्य मी करेन. परंतु वसई विधानमध्ये पण रायगड मराठी प्रतिष्ठान हे तिकडे पोहोचलं पाहिजे, तिकडे कार्यक्रम झाला पाहिजे. यासाठी कोणतंही योगदान लागेल ते त्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत राहील. कारण बाळासाहेबांची शिकवणच आहे 80% समाजकारण 20% राजकारण आणि त्या तत्वावर चालणारे आम्ही सर्व शिवसैनिक आम्ही सदैव तुमच्यासोबत रायगड प्रतिष्ठानच्या सोबत आहोत आणि सर्व सोबत राहू. धन्यवाद. मला इथे बोलून तुम्ही मला मान सन्मान दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. कार्यक्रम संपल्यानंतर मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघणार होतो. प्रवास हा गोरेगाव ते विरार होणार होता आणि मी सुखरूप घरी पोहोचलो. धन्यवाद आपल्या पूर्ण प्रतिष्ठानाला. घरी येऊन 1 तास होऊन गेला आहे मित्रांनो, कारण आजचा दिवस मी पूर्ण गोरेगावमध्ये घाललेला आहे. कारण भव्य दिव्य रक्तदान शिबिर झाला आज रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे. संस्थेचे संस्थापक श्री आदेशजी लाड हे सुद्धा हजर होते. प्रत्येक शिलेदाराने आपल्या प्रतिक्रिया या चॅनल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून झालेले आहेत. प्रत्येकाने आपलं मत मांडलेलं आहे. एकूण 183 सभासदांनी म्हणजे लोकांनी रक्तदान केलं आणि भव्य दिव्य रक्तदान झालं, आज शिबिर झालं. सांगायचा एवढाच मुद्दा आहे की रायगड मी मराठी आपली प्रतिष्ठान आहे ती खूप मोठं चांगलं काम करत आहे. ज्या आदेश लाडाने जे झाड लावलं 2018 मध्ये, आज 7वा त्यांचा वर्धापन दिन आहे. त्या झाडाला पालव्या मोठ्या फुटलेल्या आहेत. पूर्ण कोकणभर आणि पूर्ण रायगडभर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं हे काम सुद्धा चालू राहणार आहे यापुढे. त्यांच्या जे संस्थेचे अध्यक्ष सचिव खजिनदार यांनी आज आपली मतं मांडलेली आहेत की पुढे अजून काय काय कामं होणार आणि त्यांनी काय काय कामं केलेली आहेत हे सुद्धा त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यांच्या प्रतिक्रिया. आणि अजून जे काही सभासद बाहेर सुद्धा आले होते ते मग नेते मंडळी असतील, प्रत्येक पक्षाचे अजून संघटनाचे अध्यक्ष असतील, त्यांनी सुद्धा आपली मतं एकदम खूप छान मांडलेली आहेत आणि आपल्या रायगड प्रतिष्ठानाबद्दल त्यांनी खूप त्यांना अभिनंदन दिले आहे, शुभेच्छा दिल्या आहेत. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असेच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू काही दिवसामध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.